हॅलो फ्रेंड्स, AR एज्युकेशन या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी अक्षय राजवाडे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. तर आज आपण इंग्रजी व्याकरणाच्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण जे काही प्रोनाउन हा जो विषय आहे त्या प्रोनाउनच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, बघा की जे काही आपले टाइप्स ऑफ प्रोनाउन आहेत म्हणजे प्रोनाउन जे प्रकार आहेत म्हणजे प्रोनाउनचे प्रकार आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चर पासून कंटिन्यू करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, बघा की इंग्लिश ग्रामर हा भाग विद्यार्थी मित्र हो, आपण जरी तुम्ही कितीही वाचन केलं, मी तुम्हाला एक सांगतो की इंग्लिश ग्रामर करण्याची मेथड काय असावी. तर फर्स्ट ऑफ ऑल जे ग्रामॅटिकल रूल्स आहेत ते रूल्स तुम्हाला माहित पाहिजेत. विद्यार्थी मित्र, ग्रामॅटिकल रूल्स शिवाय किंवा इंग्रजी व्याकरण जर तुम्हाला पद्धतशीरपणे शिकायचं असेल तर तुम्ही 3 जर स्टेप द्यावी देतो त्या जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला नक्कीच तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोगाला येईल. शिवाय तुम्हाला विद्यार्थी मित्र हो, इंग्लिश बोलणं आणि फ्लुएंट इंग्लिश बोलणं बरोबर मार्केट व्हॅल्यू मध्ये म्हणजे समजा मार्केटमध्ये एखादं तुम्हाला मार्केटिंग करायचे, समजा फॉर एक्झाम्पल एखादी पेनची कंपनी आहे आणि पेनच्या कंपनीमधून पेन हे तुम्हाला काय करायचे आहेत, विकायचे आहेत. विद्यार्थी मित्र बघा की जर तुम्हाला पेन विकायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, पेन संबंधी जी काही इन डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करावी लागेल. पण विद्यार्थी मित्र हो, मार्केटमध्ये इंग्लिश स्पीकिंगला महत्व आहे बरोबर. मार्केटमध्ये इंग्लिश स्पीकिंगला महत्व आहे. विद्यार्थी मित्र हो, मार्केटमध्ये ग्रामरला महत्व आहे का? देयर इज अ नो एक्स्ट्रा एफर्ट्स फॉर द इंग्लिश. जर तुम्हाला मार्केटनुसार किंवा जर तुम्हाला मार्केटिंग ह्या क्षेत्रामध्ये किंवा तुम्हाला मार्केटिंग असेल किंवा स्पीकिंग म्हणजे असे काही जे भाग असतात बरोबर, धंदा स्वरूपात असतील किंवा इतर असतील की ज्यामध्ये आपली बोलण्याची जी हातोटी आहे, बोलण्याची जी शैली आहे ती शैली आपल्याला काय असते, उपयोगाची लागते. विद्यार्थी मित्र हो, परंतु स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, इंग्लिश ग्रामॅटिकल रूल्स आणि क्वेश्चन सोडवण्याची तुम्हाला काय लागते, सवय असावी लागते. विद्यार्थी मित्र हो, एक्झामचं जर फाउंडेशन करायचं असेल इंग्लिशचं तर हे 3 जे मुद्दे आहेत हे 3 मुद्दे तुम्ही लिहून घ्या आणि जवळजवळ तुमचे ते पाठच असू द्यात. विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला त्याचं तुम्हाला फाउंडेशन जे असतं बरोबर, फाउंडेशन तुम्हाला काय करावं लागेल, फाउंडेशन तुम्हाला स्ट्रॉंग करावं लागेल. विद्यार्थी मित्र हो, जसं बघा की जशी एखादी इमारत उभी असते तर त्या इमारतीचा पाया बरोबर फोकस कशावरती करतो, जो कोण बांधकाम करणारी व्यक्ती असेल ती इमारतीच्या पायावरती फोकस करतो. त्याच पद्धतीने फाउंडेशन आहे ते तुमचं महत्वाचं पाहिजे. त्यानंतर तुमचं जे हँडरायटिंग आहे ते हँडरायटिंग काय पाहिजे, तुमचं चांगलं पाहिजे म्हणजे जे लेखन चांगलं पाहिजे. मुद्दा नंबर 3 आहे, तुमचं काय पाहिजे, मुळात रीडिंग पाहिजे चांगलं म्हणजे तुमचं वाचन उत्कृष्ट असलं पाहिजे. नंबर 4, जे तुम्ही वाचताय बरोबर आहे, जे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवल आहे ती अंडरस्टँडिंग लेवल तुमची चांगली असली पाहिजे. आणि लास्ट पण तुमची जी रिव्हिजन आहे बरोबर, म्हणजे जे काय तुमची उजळणी आहे ती तुमची रिव्हिजन काय असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, हे जे काही तुमचे मुद्दे आहेत हे तुम्हाला इंग्लिश साठीच नव्हे तर तुम्हाला ईच अँड एव्हरी टॉपिक साठी उपयोगाला येतील. विद्यार्थी मित्र, ज्या वेळेस तुम्ही लेक्चर पाहाल त्यावेळी तुम्ही हे मुद्दे कव्हर करा. तर चला विद्यार्थी मित्र हो, आपण प्रोनाउनचे टाईप आणि जे काय होतं बरोबर ते प्रोनाउनच्या टाईप मधील आपण प्रोनाउनचे प्रकार आहेत त्या प्रोनाउनच्या प्रकारामधला आपण त्यातला पहिला प्रकार पाहतोय. आपण ह्या लेक्चर मध्ये बाकी प्रोनाउन विषयी काही महत्वाची जी माहिती होती म्हणजे जी बेसिक इन्फॉर्मेशन होती प्रोनाउन विषयी ती आपण मागच्या लेक्चर मध्ये काय केलेली आहे, पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, बघा की आपण पर्सनल प्रोनाउन जो भाग होता तो पर्सनल प्रोनाउन भाग आपण कंप्लीट केला होता. त्यानंतर आपण नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय ते पाहिलेलं होतं.
नॉमिनेटिव्ह केस पाहिल्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. परत एकदा आपण ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय ते तुम्हाला मी थोडक्यात, नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय ते तुम्हाला मी इन शॉर्ट मध्ये प्रत्येक केसेसचं एक्सप्लेनेशन लिहून देतो. नॉमिनेटिव्ह केस, नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय विद्यार्थी मित्र, बघा की नॉमिनेटिव्ह केस म्हणजे ज्या वाक्यात सर्वनामाचा उपयोग वाक्याची सुरुवात करण्यासाठी होतो. म्हणजे जे काय सर्वनाम असतं त्या सर्वनामाचा उपयोग कशासाठी होतो, तर सर्वनामाचा उपयोग वाक्याची सुरुवात करण्यासाठी, बरोबर आहे, सर्वनामाचा उपयोग वाक्याची सुरुवात करण्यासाठी होतो. बरोबर आहे, सर्वनामाचा उपयोग हा वाक्याची सुरुवात करण्यासाठी होतो. विद्यार्थी मित्र हो, सर्वनामाचा उपयोग वाक्याची सुरुवात करण्यासाठी होतो, याला नॉमिनेटिव्ह केस असं म्हणतात. त्यानंतरचा विषय आहे तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केसचा विद्यार्थी मित्र वापर कशासाठी होतो, तर सर्वनामाचा उपयोग वाक्याचा शेवट करण्यासाठी होतो. बरोबर, वाक्याचा शेवट करण्यासाठी होतो. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या की प्रोनाउनचे जे प्रकार आहेत त्या प्रोनाउनच्या प्रकारामध्ये पहिला भाग येतो नॉमिनेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केस कशासाठी वापरले जाते, तर सर्वनामाचा उपयोग वाक्याची सुरुवात करण्यासाठी होतो. ऑब्जेक्टिव्ह केस कशासाठी वापरले येते, तर सर्वनामाचा उपयोग वाक्याचा शेवट करण्यासाठी होतो. आणि लास्ट आहे तो म्हणजे पॉझेसिव्ह केस. पॉझेसिव्ह केसचा वापर कशासाठी केला जातो, तर पॉझेसिव्ह केसचा वापर हा मालकी हक्क दाखविण्यासाठी, पॉझेसिव्ह केसचा वापर मालकी हक्क दाखविण्यासाठी, पॉझेसिव्ह केसचा वापर हा मालकी हक्क दाखविण्यासाठी. त्यानंतर स्वामित्व अधिकार दर्शविण्यासाठी काय केलं जातं, तर पॉझेसिव्ह केस जे असते त्या पॉझेसिव्ह केसचा वापर केला जातो. म्हणजे विद्यार्थी मित्र बघा की जी काय आपण नॉमिनेटिव्ह केसेस पाहतोय त्या नॉमिनेटिव्ह केसेसचं मी तुम्हाला काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे. नॉमिनेटिव्ह केसचा वापर का करतो विद्यार्थी मित्र, मागील लेक्चर मध्ये हे मी तुम्हाला इन डिटेल मध्ये घेतलेलं होतं. तरी सुद्धा विद्यार्थी मित्र हो की आपण जो काही ग्रामरचा भाग आहे तो आपण कंटिन्यू करत आहे. विद्यार्थी मित्र, केसेस ऑफ पर्सनल प्रोनाउन या मी तुम्हाला कंप्लीट करून दिलेल्या आहे आणि केसेस ऑफ पर्सनल प्रोनाउन या मी तुम्हाला कंप्लीट करून दिलेल्या असल्यामुळे तुम्हाला नॉमिनेटिव्ह केसच्या भागांना आपण सुरुवात करतोय, पण इन डिटेल आपण सुरुवात तितकीशी करू शकत नाही, कारण नॉमिनेटिव्ह केस आपल्याला इन डिटेल पाहिजे. मग नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय, की सर्वनामाचा उपयोग वाक्याची सुरुवात करण्यासाठी होतो. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह केस मीन्स व्हॉट, सो सर्वनामाचा उपयोग वाक्याचा शेवट करण्यासाठी होतो. आणि पॉझेसिव्ह केस म्हणजे काय, तर मालकी हक्क दाखविण्यासाठी, स्वामित्व अधिकार दर्शविण्यासाठी कसला उपयोग केला जातो, पॉझेसिव्ह केसचा उपयोग केला जातो. तर विद्यार्थी मित्र हो, आपण जे प्रोनाउनचे प्रकार आहेत ते आपण फक्त किती आहेत ते आपण पाहिलं होतं, परंतु आपण या प्रोनाउन वरती काही शॉर्ट लेक्चर आपण बनवणार की तुम्हाला ते शिकायला सुद्धा तुम्हाला मजा येईल. विद्यार्थी मित्र हो, बघा की रूल्स ऑफ, आत्ताचा आपला टॉप म्हणजे आत्ताचा जो आपण या लेक्चर मध्ये नवीन भाग घेणार, रूल्स ऑफ नॉमिनेटिव्ह केसेस, रूल्स ऑफ नॉमिनेटिव्ह केसेस. तर नॉमिनेटिव्ह केसेसचे जे काही रूल आहेत ते रूल आपण काय करणार आहोत, फॉलो करणार आहोत. नॉमिनेटिव्ह केसचे जे काही रूल आहेत हे रूल आपण काय करणार आहोत, फॉलो करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, बघा
की त्यातला पहिला रूल आहे, तो पहिला रूल असा आहे, साधारणतः पहिला रूल आहे तो काय आहे, साधारणतः ॲज या शब्दानंतर, साधारणतः ॲज या शब्दानंतर, साधारणतः ॲज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा, नॉमिनेटिव्ह, साधारणतः ॲज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. साधारणतः ॲज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की नॉमिनेटिव्ह केसचा वापर कधी केला जातो, तर ॲज हा जो शब्द असतो त्या ॲज ह्या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा काय केला जातो, वापर केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ॲज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर आपण डिरेक्टली सेंटेन्सेस घेऊ. ही इज टॉल ॲज यू. ही इज टॉल ॲज यू. आता बघा की विद्यार्थी मित्र, यू ला आपण नॉमिनेटिव्ह केस म्हणतो. ही इज, बरोबर, ही इज. ऍक्च्युली हे सेंटेन्स कसं आहे बघा की हे डिग्रीतला, ही इज ॲज टॉल ॲज यू, बरोबर आहे. तर रूल्स ऑफ नॉमिनेटिव्ह केसेस मध्ये, रूल्स ऑफ नॉमिनेटिव्ह केसेस असतात, त्या रूल्स ऑफ नॉमिनेटिव्ह केसेस मध्ये आपण काय पाहणार, तर साधारणतः ॲज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा, बरोबर, ॲज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा आपण काय करतो, ॲज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. ही इज ॲज टॉल. बघा विद्यार्थी मित्र, महत्वाचं आहे, सुरुवातीला टॉल आहे, सुरुवातीला ॲज आहे, शेवट ॲज आहे, मध्ये टॉल आहे. ही इज ॲज टॉल ॲज यू. विद्यार्थी मित्र, तुमचा सेकंड नियम काय सांगतो, तर सेकंड नियम असं सांगतो, साधारणतः द्यान ह्या शब्दानंतर, साधारणतः द्यान ह्या शब्दानंतर, बरोबर, साधारणतः द्यान ह्या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा, साधारणतः द्यान ह्या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला, बरोबर, साधारणतः द्यान ह्या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. बरोबर. पहिला नियम काय होता रूल्स ऑफ नॉमिनेटिव्ह केसेस मध्ये, साधारणतः ॲज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. एक्झाम्पल आहे ही इज ॲज टॉल ॲज यू. दुसरा मुद्दा आहे तो दुसरा नियम आहे की साधारणतः दॅन ह्या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्र बघा, ही इज टॉलर दॅन यू, बरोबर आहे. ही इज टॉलर दॅन यू. ही इज टॉलर दॅन यू. विद्यार्थी मित्र बघा की रूल्स ऑफ नॉमिनेटिव्ह केस आहे, त्या रूल्स ऑफ नॉमिनेटिव्ह केस मध्ये बघा की साधारणतः ॲज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. त्यानंतर एक्झाम्पल आहे की ही इज ॲज टॉल ॲज यू. म्हणजे काय की ॲज नंतर आता ह्याच्यामध्ये नॉमिनेटिव्ह केस कोण आहे, तर यू ला आपण नॉमिनेटिव्ह केस असं म्हणतो. त्यानंतरचा मुद्दा आहे साधारणतः दॅन ह्या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. त्याच्यानंतर बघा ही इज टॉलर दॅन यू. ही इज टॉलर दॅन यू. आता दॅन या शब्दानंतर आपण नॉमिनेटिव्ह केसचा वापर करत असलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर एक जो नियम आहे की इट इज आणि इट वॉज या शब्दानंतर, इट इज आणि इट वॉज या शब्दानंतर, इट इज आणि इट वॉज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला, नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो.
नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. बरोबर आहे. तर त्यातला सुद्धा तुमचा पहिला मुद्दा असा आहे, सांगतोय की बघा, साधारणतः ऍज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. दिस इज दी व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक फॉर ऑल स्टँडर्ड स्टुडंट्स. विद्यार्थी मित्र, तुम्ही कोणत्याही इयत्तेमध्ये असा, पण जर तुम्हाला ग्रामर या विषयाची, व्याकरण या विषयाची जर तुम्हाला ओढ निर्माण झाली, तर तुम्ही बोलताना सुद्धा त्याचा काय करता, तुम्ही बोलताना शब्द फेक कशी करायची त्याच्यावर तुम्ही काय करता, महत्वाचं आपलं अस्तित्व निर्माण करता. तिसरा नियम असं सांगतो, इट इज आणि इट वॉज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्र आणि लास्ट म्हणजे शेवटचा जो नियम आहे तो नियम असा आपल्याला सांगतो की जर इफचा वापर बरोबर आहे, जर इफचा वापर कंडिशनल सेंटेन्स चा असल्यास, त्याचे प्रोनाउन जर इफचा वापर कंडिशनल सेंटेन्सचा असल्यास त्याचे प्रोनाउन नॉमिनेटिव्ह केसमध्ये वापरले जाते. विद्यार्थी मित्र बघा की जो काही नॉमिनेटिव्ह केस होता, या नॉमिनेटिव्ह केसचा जो काही भाग होता म्हणजे नियम असतील वगैरे वगैरे सर्व ते आपण बघितले. तुम्हाला मी एकदा रिवाइज करून सांगतो. विद्यार्थी मित्र, तितकं काय अवघड नाहीये. जेवढा आपण इंग्लिश अवघड समजत असतो तितकं ते अवघड नाहीये, परंतु एक आपल्या मनामध्ये त्याची भीती काय असते निर्माण झालेली असते, आणि ती भीती दूर करण्यासाठी तुम्ही ही जर लेक्चर पाहिली तर तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल. तर बघा, रूल्स ऑफ नॉमिनेटिव्ह केसेस हा टॉपिक आपण घेतलेला आहे. त्याच्या आपण नियमांचं काय करणार आहोत, त्याच्या नियमांचं आपण एक रिव्हिजन करणार आहोत. साधारणतः ऍज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. एक्झाम्पल आहे, ही इज ॲज टॉल ॲज यू. दुसरा मुद्दा सांगतो, साधारणतः दॅन ह्या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. ही इज टॉलर दॅन यू. तिसरा मुद्दा आहे, इट इज, इट वॉज या शब्दानंतर नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. आणि लास्ट मुद्दा असं सांगतो की जर इफचा वापर कंडिशनल सेंटेन्सचा असल्यास त्याचे प्रोनाउन हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये वापरले जाते. तर विद्यार्थी मित्र, आपण नॉमिनेटिव्ह केस या विषयाचा आपण इन डिटेल मध्ये भाग घेतलेला आहे. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह केस आणि तुमचं जे असणारी पॉझेसिव्ह केस आहे याच्या